हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 1.5 वर्षांच्या स्पोर्ट्स किंवा क्रीडाच्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्या आहेत क्रिकेट. आता क्रिकेटमध्ये ह्या वर्षीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या 3 ट्रॉफी आहेत: रणजी ट्रॉफी, हजारे ट्रॉफी आणि मुश्ताक अली ट्रॉफी. का बरं? कारण की या तिन्ही ट्रॉफीमध्ये जे जिंकलेले आहेत ते पहिल्यांदाच जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे तिन्ही ट्रॉफ्या इम्पॉर्टंट आहेत. डायरेक्ट जोड्या लावायला पण विचारू शकतात. आता आपल्याला माहिती आहे बीसीसीआय आहे, जे की आपल्या क्रिकेटची गव्हर्नमेंटिंग बॉडी आहे. आणि आपल्याला माहिती आहे 3 टाईपचे असतात: 50-50 म्हणजे 50 ओव्हरचे, 20-20 म्हणजे 20 ओव्हरचे, आणि टेस्ट क्रिकेट असतं. ह्या तिन्ही जे वेगवेगळे प्रकार आहेत, 3 वेगवेगळ्या प्रकारचे बीसीसीआय कंडक्ट करणारे ह्या एकदम टॉप लेवलच्या नॅशनल म्हणजे टुर्नामेंट्स आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. आता रणजी ट्रॉफी आहे. रणजी ट्रॉफी ही टेस्ट साठी असते. ह्या ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा: टेस्ट साठी कोणती असते आणि 20-20 साठी कोणती असते. सय्यद मुश्ताक ही 20-20 साठी असते आणि विजय हजारे ट्रॉफी आहे ही 50-50 साठी असते. आता ह्याचे जिंकलं कोण, हारलं कोण, ते पण माहिती पाहिजे. सोबत आपल्याला त्यांचे स्कोर कार्ड वगैरे पण माहिती पाहिजे. डायरेक्ट त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. आता बघा, ही जी रणजी ट्रॉफी आहे ही जिंकली जम्मू काश्मीरने. हारलं कोण, म्हणजे फायनल मध्ये कोण हारलं किंवा उपविजेता ज्याला म्हणतो तो आहे कर्नाटक. लक्षात ठेवा. विजय हजारे मध्ये जिंकलेला विदर्भ आहे, उपविजेता सौराष्ट्र आहे. आणि सय्यद मुश्ताक मध्ये विजेता झारखंड आहे आणि हरियाणा उपविजेता आहे. लक्षात ठेवायचं आहे. रणजी ट्रॉफी आहे ही T20 आहे आणि रणजी मध्ये जी आहे, तर जी म्हणजे जम्मू काश्मीरचा जी. लक्षात ठेवा. ठीक आहे. रणजीचा ज आणि जम्मू काश्मीरचा पण ज ज ज लक्षात राहून जाईल आपल्याला. त्यानंतर विजय हजारे विजयचा व्ही आणि विदर्भाचा व्ही. ठीक आहे. आता ह्याच्यात व्ही लक्षात राहून जाईल. आणि आणखी एक गोष्ट, इथे एक गोष्ट चांगली झाली आहे की जो हारला तो कोणता म्हणजे स्टेट नव्हता, ते सौराष्ट्र आहे. म्हणजे एखादी रिजन आहे, विदर्भ पण एखादी रिजन आहे आणि सौराष्ट्र पण एखादी रिजन आहे, तर ते लक्षात राहून जाईल आपल्याला. विजय हजारे ट्रॉफी विदर्भ सौराष्ट्र. ठीक आहे. त्यानंतर हे जे बाकी दोन आहे, तर इथे जे जिंकले हारले दोन्ही आहेत ते दोनच्या दोन्ही स्टेट्स आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या. आता जम्मू काश्मीर वर्सेस कर्नाटक होतं, म्हणजे आपण मॅप बघितला म्हणजे व्हिज्युअलाइज करायला सांगतो. जम्मू काश्मीर जिंकलाय, त्यानंतर इथं कर्नाटक जिंकलेलं आहे. आणि ते जर आपण इथं सय्यद मुश्ताक अली बघितलं, तर ह्या जर मॅप बघितला तर इकडे आहे झारखंड आणि इकडे आहे हरियाणा. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. लक्षात राहून जाईल. हे रणजी ट्रॉफी आणि हे आहे काय, सय्यद मुश्ताक अली. तर आपल्याला एवढं लक्षात राहून जाईल. त्यानंतर स्कोर कार्ड लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर 584 रन काढले होते, त्याच्यानंतर 342 रन वर डिक्लेअर केलं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर ह्यांनी दोनही म्हणजे काय म्हणतात त्याला, इनिंग्स खेळलेल्या आहेत. आणि कर्नाटकनी फक्त एकच इनिंग खेळली होती, तर पूर्ण त्यांना खेळायला भेटलेलं नाही. पण फायनल ते ड्रॉ झाली. पण ज्याने पहिल्या इनिंग मध्ये जास्त रन काढले असतात तो जिंकतो, त्यामुळे इथं जम्मू काश्मीर जिंकला होता. ठीक आहे. मॅन ऑफ द मॅच शुभम पुंडीर आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो नाबीदार आहे, अकीब नाबीदार. त्याच्यानंतर फायनल मॅच हुबळी इथे खेळली गेली होती आणि रणजी सुरुवात 1934 ला झाली होती आणि टेस्ट क्रिकेटचा प्रकार आहे. तर ठीक आहे, हा सगळ्यात जुनी होती आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रणजी ट्रॉफी. त्याच्यानंतर विजय हजारे ट्रॉफी, विजेता विदर्भ सांगितलं, सौराष्ट्र सांगितलं. त्याने स्कोर कार्ड लक्षात ठेवा. विदर्भ 317 रन काढले होते आणि सौराष्ट्रांनी 279 रन काढले होते. हे लक्षात नाही ठेवलं चालेल, पण विदर्भाचे लक्षात ठेवा. 317 रन 8 विकेटवर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा किती रननी जिंकला ते पण लक्षात ठेवून द्या. 38 रनने जिंकलेला आहे. ठिकाण कुठं झाली होती, बँगलोरला. प्रकार आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली, आता हे झारखंड हरियाणा जिंकलेली आहे. त्याच्यानंतर स्कोर कार्ड बघा. हा आतापर्यंत जेवढे स्कोर कार्ड सांगितले त्यापैकी हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्कोर कार्ड आहे, कारण की हे 262 रन 20 ओव्हरात काढलेले आणि फायनल मधले सर्वाधिक रन होते ते. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, झारखंड जिंकलेली आहे 262 रन 3 विकेटवर. ठीक आहे. त्यानंतर हरियाणाने 193 रन काढले होते. झारखंडचा 69 रनने विजय झालेला आहे. ठीक आहे. ईशान किशन कॅप्टन होता झारखंडचा, 101 रन काढले होते. तर हे पण एक लक्षात ठेवा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होता, अंकुल लॉय. त्याच्यानंतर फायनल मॅच पुण्यामध्ये झाली होती, त्याच्यामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पण खूप जास्त महत्वाची आहे. तर ह्या तिन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर बार्बी ड्रीम टीम, हे काही नाही, एक म्हणजे ज्या टॉय किंवा खेळणी असतात तर त्याची एक कंपनी आहे. तिने आपली जी स्मृती मानधन आहे तर तिच्या सारखं एक त्यांनी टॉय बनवलं, तेवढंच आहे. ठीक आहे. ते बार्बी खूप जास्त मला महत्वाचं नाही वाटत, पण वाचून घ्या. त्याच्यानंतर स्मृती मानधना, तर ही जी पोरगी आहे ही T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी पहिली अशी क्रिकेटपटू बनलेली आहे. आणि रोहित शर्माला तिने मागे टाकलं, म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये पण. ठीक आहे. लक्षात ठेवा, स्मृती मानधना T20 मध्ये सर्वाधिक भारतासाठी धावा काढलेल्या आहेत. त्यानंतर हरमनप्रीत कौर, आता ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा तिने जागतिक विक्रम केलेला आहे. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्या म्हणजे जे आपण ह्या प्लेयर्स आहेत ना, तर त्या प्लेयर्सची नावं मी तुम्हाला शेवटी लिहून देईल की कोणत्या खेळाशी कोणते नावं संबंधित आहेत. आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे पेपर येईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट एलिमिनेट करायला पण सोपं जाईल. ठीक आहे. आता क्रिकेट आहे, तर क्रिकेटमध्ये 2-3 नावं लक्षात ठेवायचे, म्हणजे फिमेलसाठी कोणते कोणते, स्मृती मानधना आहे, दीप्ती शर्मा आहे आणि हरमनप्रीत कौर. हे तीनच नाव लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता प्रश्न आला, जर बॉलिंगसाठी आला तर जी आपली दीप्ती शर्मा आहे तिचं लिहायचं आहे. जर क्रिकेटसाठी आला म्हणजे सॉरी बॅटिंगसाठी आला तर स्मृती मानधना लिहायचं आहे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला शेवटी पूर्ण लेक्चर झाला की एकदम शेवटी तुम्हाला सांगून देईन, तुम्हाला एका पेजवर लिहून पण देईल सगळं. ठीक आहे.
तर हे हरमनप्रीत एक लक्षात ठेवा. त्यानंतर 10वी T20 वर्ल्ड कप आहे ही म्हणजे आपण जिंकलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये रोहित शर्मा खेळलेला नव्हता, पण तो सदिच्छा दूत होता, ठीक आहे, किंवा त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणतो. आता हे आपण जिंकलेली आहे. थीम काय होतं याचं, फील द थ्रिल. यजमान कोण होतं, भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंका दोन्ही ठिकाणी झाली होती, आणि विजेता लक्षात घ्या भारत आहे, आणि कर्णधार सूर्यकुमार यादव होतं. आणि घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला संघ आहे, लक्षात ठेवा. T20 वाला आहे भारत, पहिला संघ आहे, आणि सलग 2दा आणि एकूण 3 वेळा आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे T20चा, ठीक आहे. उपविजेता कोणता, न्यूझीलंड. भारत वर्सेस न्यूझीलंड झाला होता, आणि न्यूझीलंडचा खूप जास्त धावांनी पराभव झाला होता. तर हे धावा एक लक्षात ठेवा, 96 धावा, ठीक आहे. अंतिम सामना अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये, मालिकावीर संजू सॅमसन आणि बांगलादेश ऐवजी स्कॉटलंड संघाचा समावेश, ठीक आहे. आता अंतिम सामना जनरली तुम्ही बघा, म्हणजे आता इतक्यात जे पण होत आहेत भारतात, तर अंतिम सामना मोस्टली अहमदाबादमध्ये होत आहे. ही एक फॅक्ट लक्षात ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला ऍटलीस्ट पेपरमध्ये काय आला नाही, आठवलं नाही, तर ऍटलीस्ट अहमदाबाद तरी करून द्याल. म्हणजे मला वाटत नाही याच्यावर प्रश्न येईल म्हणून, की डायरेक्ट अंतिम सामना कुठं झाला वगैरे, पण ठीक आहे, आला तरी अहमदाबाद लक्षात ठेवा. जनरली तिथं होत असतो आता सध्याच्या काळात. त्यानंतर बॅडमिंटन मध्ये हा आहे व्हिक्टर ॲक्सलेक्सेन. आता ह्यानी रिटायरमेंट घेतलाय, आणि हा एकदम टॉप लेवलचा प्लेअर होता बॅडमिंटनचा. तर ही कॅरोलिना मॅरिन पण, हिने पण रिटायरमेंट घेतलाय, ही पण एकदम टॉप लेवलची प्लेअर होती, डायरेक्ट वर्ल्ड मध्ये रँक 1ला होती, ठीक आहे, दोघे. तर हे इम्पॉर्टंट आहे, दोघांनी पण रिटायरमेंट घेतलंय. हा दोघे बॅडमिंटनचे आहे, ही स्पेनची आहे आणि हा डेन्मार्कचा आहे. ह्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकी जास्त लक्षात ठेवले नाही तरी चालेल, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 आहे, कुठं चीनमध्ये झाली होती. शी युकी जिंकली होती, आणि उपविजेता आयुष शेट्टी. आणि उपविजेतेपद किंवा अंतिम सामन्यात जाणारा किंवा फायनलमध्ये जाणारा हा पहिला भारतीय झाला होता, आयुष शेट्टी. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 ची. त्यानंतर बॅडमिंटन ऑल इंडिया इंग्लंड ओपन आहे. तर म्हणजे खूप जास्त म्हणजे इम्पॉर्टंट वाटत नाही, जरी उपविजेता लक्ष सेन असला तरी, पण ठीक आहे, एकदा वाचून घ्या. इंग्लंड मध्ये कोण जिंकलेलं, लिन युन ई, ही चायनीज तपेनीचा प्लेअर आहे, आणि उपविजेता लक्ष्य सेन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इतर स्पोर्ट्समध्ये वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स. आता ही थोडीशी महत्वाची आहे, ही भारतात झाली होती, आणि ह्याच्यामध्ये भारताने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. डायरेक्ट 208 पदकं होती, त्याच्यापैकी 74 सुवर्ण होती. हे 2 फॅक्ट लक्षात ठेवा, की 208 पदकं, 75 सुवर्ण, पहिला भारत आलेला आहे, ठीक आहे. आणि रशिया डायरेक्ट म्हणजे 208 पदकं भारत आला, त्यानंतर रशियाला फक्त 35 पदकं आहे, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून द्या. वर्ल्ड पॅरा ॲथलीट, पॅरा म्हणजे जे अपंग लोक किंवा डिसेबल्ड वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी ही स्पर्धा असते. आणि ग्रँड प्रिक्स म्हणजे जिथं अनेक सामने एकत्र येतात ती, ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज. आता ही पॅरा सिरीज इथं जिंकलेली आहे पायल नाग, आणि खूप महत्वाची प्लेअर आहे, ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि हिलनी कोणाला हरवलेलं आहे, शीतल देवीला. इम्पॉर्टंट आहे, शीतल देवी, ठीक आहे. शीतल देवीला पण माग आपण पुरस्कार मिळाला होता, त्याच्यामध्ये आपण कव्हर केली होती शीतल देवी. आणि आता पायल नाग, हिला पण म्हणजे मला तर वाटतं हिला पुढच्या वेळेस पुरस्कार मिळेल, तोच पुरस्कार. आता लक्षात ठेवा, वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज मध्ये पायल जिंकलेली आहे, बँकॉक मध्ये झाली होती. आणि ही अशी पहिली प्लेअर आहे की जिने 4ही म्हणजे अवयव गवलेले आहेत. 4ही अवयव म्हणजे पाय, दोन्ही पाय आणि दोन्ही हात, आणि तरीही अशी पूर्ण नेमबाजी म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला, आर्चरी किंवा जे काय असेल ते, ठीक आहे. त्याच्यानंतर 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा. आता आणि चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा. ह्या दोन्ही लक्षात ठेवायचं आहे, काय केसरी म्हणजे आता ह्या म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात, तर म्हणजे काही सांगता नाही काय विचारतील ते. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे, तर ही हरियाणा म्हणजे जो हा आहे कोण, हर्षवर्धन सदगीर आहे, हा जिंकलेला आहे. आणि चौथी महिला कोण जिंकलेली आहे, अमृता पुजारी. आणि हे दोघं पण इथे डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहे. तर हे आणि ही जी अमृता आहे, ही पहिली झालेली आहे अशी की जिने डबल महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद मिळवलेलं आहे. तिथे लक्षात काय ठेवायचं, केसरीमध्ये शेवटी र आहे, तर र सातगीरचा र, आणि इथं पण र आहे, तर ही पुजारीचा र. लक्षात ठेवा, शेवटी र आहे, एवढं लक्षात राहून दिलं आपल्याला, ठीक आहे. तर केसरी इथं लिहून दिलेलं आहे, री. त्याच्यानंतर 22वी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 ची, ही कुठे झाली होती, बिश्केक इथं. इराण सर्वाधिक पदक इराणला झालेले आहेत, किर्गिस्तानचं बिश्केक आहे. त्यानंतर भारत 5वा होता, एकूण 17 पदक्यात 2 सुवर्ण आहेत भारताला. खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर फिडे वुमेन्स कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2026 ची. आता हे इम्पॉर्टंट आहे, कारण की आता हे जी विमेन्स कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा आहे, तर इथे जिंकून आता ती जाईल चॅम्पियनशिप साठी डायरेक्ट. जसा की तो आता माग याच्यावर प्रश्न आला होता, हुकेश्वर जो चॅम्पियन जिंकला होता, तो जे चॅम्पियन जिंकला होता चॅम्पियनशिप, तर त्या चॅम्पियनशिप मध्ये ही जाणार आहे आता फायनल मध्ये, ठीक आहे. तर ही इम्पॉर्टंट आहे, आता लक्षात ठेवा. आर वैशाली. आणि ही कोणाची बहीण आहे माहिती आहे का तुम्हाला, आर प्रज्ञानंद माहित असेल, चेसचा प्लेअर आर प्रज्ञानंद, त्याची सख्खी बहीण आहे आर वैशाली, ठीक आहे. आता ही अशी पहिली भारतीय महिला झाली आहे की जिने ही स्पर्धा जिंकलेली आहे. उपविजेती कॅटेरिना लग्नो ही आहे. तर हे लक्षात नाही ठेवलं चालेल, पण
वैशिष्ट्य लक्षात ठेवून द्या. त्यानंतर फर्स्ट खेलो इंडिया ट्रायबल गेम्स, आता हे भारतात झाले होते, म्हणजे ऑब्व्हियसली भारतात आहे, पण खेलो इंडियाचे आहेत. तर खेलो इंडियाचे ह्या 1-2 वर्षात खूप सारे नवीन नवीन गेम्स आलेले आहेत. हे नवीन नवीन गेम्स आपल्याला माहिती पाहिजे, कारण की भारत आता स्पोर्ट्सवर खूप जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला ध्यान देत आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आता खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आहेत, पहिले आहे. ठीक आहे, तो कोण पंजाब वगैरे जिंकला नाही, कारण ते ट्रायबल्स वगैरे जास्त नाहीत. कोण जिंकलेला आहे? कर्नाटक जिंकलेला आहे आणि ओडिसा जिंकलेला आहे दुसऱ्या नंबरला. ठीक आहे, लक्षात ठेवा. छत्तीसगड इथं झालं होतं. मार्च एप्रिल लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त छत्तीसगड. हा, आणि मोरवीर हे एक लक्षात ठेवा. शुभांकर कोण होता? मोरवीर. आता मी हे जे सगळे गेम्स आहेत हे पण तुम्हाला एकत्र करून मी टेलिग्रामवर टाकून देईल, जेवढे पण खेलो इंडियाची गेम्स आहेत त्याचे शुभांकर वगैरे पण टाकून देईल, कारण की हे इम्पॉर्टंट आहे सगळे. ठीक आहे, पदतालिकेमध्ये पहिला आहे कर्नाटक, दुसरा आहे ओडिसा, तिसरा झारखंड. तर एवढं लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर मियामी ओपन, आता ही टेनिसची स्पर्धा होती. विजेता आहे यानिक सिनर, हा इटलीचा आहे, आणि विजेती आहे आर्यना सबलेंका. आता आर्यना सबलेंकाला पण आपण मागे एक पुरस्कार मिळालेला बघितला होता, की एकदम लॉरेन्स जे एकदम बेस्ट प्लेयर्स असतात पूर्ण जगातले, तर त्यांच्यासाठी तो पुरस्कार होता. तर त्याच्यामध्ये जी महिलांमधून हिला मिळाला होता. ठीक आहे, आणि पुरुषांमधून अल्काराजला मिळाला होता. तर तो पण टेनिसचा प्लेअर आहे. ठीक आहे, पण त्याने मियामी जिंकले नाही, पण त्यांनी मागं 2 ग्रँड स्लॅम वगैरे जिंकले होते, त्याच्यामुळे दोघांना मिळाले, आर्यना सबलेंका आणि तो. ठीक आहे, त्यानंतर दोघांनी मियामी ओपन आणि इंडियन वेल्स या दोन्ही स्पर्धा एकाच वर्षात जिंकल्या, आणि त्याला काय म्हणतात? सनशाईन डबल. ठीक आहे, सनशाईन डबल म्हणतात ह्या दोन्ही स्पर्धाला मिळून, आणि ह्या दोघांनी पण त्या दोन्ही स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर फर्स्ट नॅशनल इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ही पहिल्यांदा झाली होती भारतामध्ये, कुठं? ओडिसा इथं झालेली. तर हे फक्त ठिकाण लक्षात ठेवून द्या. आणि आयोजक कोण होतं? ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया. आणि जी त्याच्यानंतरची पूर्ण जागतिक लेवलची, ही नॅशनल लेवलची आहे, जागतिक लेवलची आहे, ती पण भारतामध्ये 2028 ला होणार आहे. त्याच्यामुळे ही तयारी समजू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर रॉटरडॅम नेदरलँड इथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये, हा, हे नाव लक्षात ठेवा, सावन बरवालनी काय केलं, की जी मॅरेथॉन स्पर्धा असते, म्हणजे जवळपास खूप मोठी स्पर्धा, म्हणजे धावायची असतं, फुटबॉल आय थिंक 42 की 44 किलोमीटर धावायचं असतं. तर त्याच्यामध्ये यांनी रेकॉर्ड केलेला आहे. भारताचा 48 वर्षापर्यंतचा रेकॉर्ड होता, की 2 तास 11 मिनिटं 58 सेकंद. ह्या वेळेत त्यांनी पूर्ण मॅरेथॉन कंप्लीट केली आहे, आणि फक्त 2 सेकंदांनी जो आधीचा होता त्याला हरवलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, जो आधीचा आपल्या ज्याच्याकडे रेकॉर्ड होता तो आपल्या भारताकडे, तर तो होता 2 तास 11 म्हणजे 12 मिनिटाचा रेकॉर्ड होता, आणि ह्यांनी 2 सेकंदांनी तो कमी केलेला आहे. किती? 2 तास 11 मिनिटं 28 सेकंद. सावन बरवाल लक्षात नाव ठेवा. ठीक आहे, त्यानंतर भूपती राजू अन्विश वर्मा, आता मला खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ठीक आहे, वाचून घ्या. आता हे ते काय त्याला मार्शल आर्ट वगैरे शिकवत असतात. तर हे सर्वात कमी कालावधीत जगातील 7 वेगवेगळ्या खंडातील सर्वात उंच ज्वालामुखी शिखरे सर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी नोंदवलेला आहे. कोण आहे? भूपती राजू अन्विश वर्मा. ठीक आहे, त्यानंतर स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम, आता हा गुजरातने सुरू केलेला आहे, आणि हा इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचे काही प्रोग्राम्स वगैरे स्पोर्ट्सला खूप आपण प्रमोट करतो, लक्षात ठेवा, गुजरातने सुरू केला आहे. जिनोमिक्स म्हणजे हा थोडासा युनिक पण आहे ना, कारण की लहानपणापासून जे पण पोर आहेत, तर त्यांना आधीच पकडायचं, की तू ह्याचे चांगला आहे, तू त्याच्यात चांगला आहे, तू हा खेळ खेळ, तू तो खेळ खेळ, हे सांगणार आहे जिनोमिक्स. त्याचे जीन्स बघूनच सांगणार. जर एखादी उंच आहे एकदम जोरात धावतो, त्याला धावण्यासाठी चांगलं ट्रेनिंग देतील. ठीक आहे, हे असं आहे गुजरातचं. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये चेस, याच्यामध्ये पहिलं चेस आहे. तर आता हे कसं मी मंथ वाईज घेतो ना, मागं चाललोय. तर आपण आधी एप्रिल पासून सुरू केलेलं आहे, आणि शेवटी एप्रिल 2026 पासून सुरू केलं आहे, आणि शेवटी डिसेंबर 2024 पर्यंत आपण असं 1.5 वर्ष कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, हे आय थिंक नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचं असेल. ठीक आहे, तर ह्याच्यात पहिला आहे चेस. तर चेसमध्ये फिडे फ्रीस्टाईल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026, आणि खूप जास्त महत्वाची आहे, खूप जास्त. चेसमध्ये जर प्रश्न आला ह्या वर्षी, तर ह्याच्यावर येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, कारण की ही अशी पहिली झाली आहे, आणि ह्याच्यामध्ये पण बरंच काही म्हणजे कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली होती, की अशा प्रकारची वर्ल्ड चॅम्पियनशिप होऊ शकते की नाही. तर लक्षात ठेवा, ही झाली होती. आणि ही कसं, जी आपली नॉर्मल चेस असतं त्यासारखं नाही आहे, की आधी हत्ती असतो, नंतर उंट असतो, घोडा, म्हणजे जे काय असतं तसं प्रॉपर नसतं, रॅन्डमली काही पण निघून येतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, अशी पहिल्यांदाच झाली असती, रॅन्डम असतं, आणि म्हणजे तुम्ही विदाऊट प्रिपरेशन गेल्यासारखे जातात तिथं. त्यामुळे लक्षात ठेवा, जिंकला कोण आहे? मॅग्नस कार्लसन, आणि ह्याला म्हणतात जवळपास पूर्ण जगातला आतापर्यंतचा एकदम बेस्ट चेस प्लेअर, त्यामुळे याचं नाव लक्षात ठेवा, मॅग्नस कार्लसन जिंकलेला आहे. उपविजेता कोण आहे? कारुआना. ठीक आहे, फॅबियानो कारुआना. तर हे दोन्ही नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. जर्मनीत झाली होती, आणि हे व्हायच्या अगोदर आपले जे विश्वनाथ आनंद वगैरे ज्या संस्थेमध्ये काम करत होते, त्यांचे म्हणजे फिडेमध्ये वगैरे काम करत होते, तर त्यांच्यासोबत पण म्हणजे थोडंसं इश्यू झाले होते, पण जाऊ दे, ते इश्यू लक्षात नका ठेवू, तेवढं लक्षात ठेवा, कार्लसन जिंकलाय आणि करुआना हारलेला आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. फिडे फ्रीस्टाईल चेस चॅम्पियनशिप आहे. त्यानंतर वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप, इथं पण मॅग्नस कार्लसन जिंकलेला आहे. सर्वज्ञ सिंग कुशवाहा, आता हा पण एक पोरगा लक्षात ठेवा, छोटासा पोरगा आहे, म्हणजे जवळपास 3-4 वर्षाचा पोरगा आहे, आणि ह्याने बुद्धिबळात फिडे रेटिंग मिळवणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू झालेला आहे. लक्षात ठेवा, हा ग्रँड मास्टर वगैरे नाही झालाय, फक्त फिडे रेटिंग याला मिळाली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर IPL लिहिला 2026, आता हे सर्वात महागडा खेळू कॅमरून ग्रीन आहे, म्हणजे एकदा वाचून घ्या फक्त. कॅमरून ग्रीन भारतीय नाही, तो कोलकाताने घेतलेला आहे, आणि प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे 2 प्लेयर आहेत. कोण?
प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ज्यांना IPL इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू म्हणून त्यांना मिळाले. म्हणजे त्यांनी आधी कुठं खेळलेले नव्हते, डायरेक्ट तिथं नवीन आले आणि त्यांना सगळ्यात जास्त पैसा मिळाला. कोण? प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा. त्यानंतर वुमन प्रीमियर लीग. आता ह्याच्या म्हणजे जसं IPL आहे तसंच वुमेनचं पण आहे, त्याला वुमन प्रीमियर लीग म्हणतो. त्याच्यामध्ये कोणाला सगळ्यात जास्त पैसा मिळालेला आहे? दीप्ती शर्माला. ठीक आहे, बॉलर आहे दीप्ती शर्मा, UP वॉरियर्स कडून खेळलं तिने. त्यानंतर WPL ह्यात जो खेळ आहे तर त्याच्यामध्ये कोण जिंकलेला आहे? RCB जिंकलेली आहे, लक्षात ठेवा. जी आता विराट कोहलीची मागे जिंकली होती तीच आता वुमनची पण जिंकलेली आहे. त्याच्यानंतर विजेता कोण आहे? दिल्ली कॅपिटल्स, ऑरेंज कॅप स्मृती मानधना. आणि पर्पल कॅप कोण आहे? आता ही भारतीय नाही आहे, ही आहे सोफी डिवाइन. पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक बळी घेणारी आणि ऑरेंज कॅप मध्ये सर्वात जास्त रन काढणारी आता स्मृती मानधना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,000 धावांचा टप्पा लोटणारी पहिली भारतीय, जगातील दुसरी आहे ही कोण आहे? स्मृती मानधना. ठीक आहे. आणि महिला आंतरराष्ट्रीय T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी दीप्ती शर्मा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की म्हणजे काही पण प्रश्न आला क्रिकेट विषयी आणि त्यात महिलाचा समावेश आहे, भारतीय महिलेचा. ठीक आहे, तर त्यांचं नाव एक तर स्मृती मानधना असेल नाही तर दीप्ती शर्मा असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्वात तरुण लिस्ट ए शतकवीर कोण आहे? वैभव सूर्यवंशी. आता वैभव सूर्यवंशीचं पण लक्षात ठेवायचं आहे, कारण की ह्यांनी पण म्हणजे आता मागं बालवीर पुरस्कार पण आपण मगाशी म्हणजे आय थिंक काल केले होते, तर त्याच्यामध्ये पण याचं नाव घेतलं होतं बालवीर पुरस्कारमध्ये. तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. वैभव सूर्यवंशी विजय हजारे ट्रॉफी मध्ये त्यांनी बिहारकडून खेळताना सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त रन म्हणण्यापेक्षा काय लिसे मध्ये त्यांनी शतक काढलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर वैभव सूर्यवंशी हा जो आहे त्यांनी गुगल इयर इन सर्च मध्ये 2025 मध्ये भारतातील सर्वात जास्त शोधलेली व्यक्ती झाला होता. ठीक आहे, हा आहे वैभव सूर्यवंशी. छोटासा पोरगा आहे ते, 15, 16, 17 वर्ष जे काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतर हे जे आपण स्टार्टिंगलाच केले होते, लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वाधिक धाव संख्या. विजय हजारे चषक मध्ये बिहारने अरुणाचल प्रदेशच्या विरुद्ध 574 रन काढले. फक्त एकदा वाचून घ्या, माझ्या जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही. त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार कुणी? रोहित शर्माने काढलेले आहेत, म्हणजे मारलेले आहेत. त्याच्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक विराट कोहलीचे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 28,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज विराट कोहली आहे. ठीक आहे, हे पण एकदा वाचून घ्या, इम्पॉर्टंट आहे ते पण. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप. आता हा भारताने 6व्यांदा जिंकलेला आहे. आता मला खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, कारण की ह्याच्यापेक्षा म्हणजे बेटर किंवा जास्त चांगल्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत, त्याच्यावर प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. पण ठीक आहे, हा पण करून टाका. नाही, हा पण इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्याच्यामध्ये वैभव सूर्यवंशीनी एकदम चांगलं काम केलं होतं आणि 80 चेंडूमध्ये एकदम 175 धावा काढल्या, त्याच्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ही पण ठीक आहे. भारत 6व्यांदा जिंकलाय, उपविजेता इंग्लंड होता आणि भारतीय कर्णधार होता आयुष म्हात्रे. ठीक आहे. त्याचं बजाज पुणे ग्रँड टूर. आता हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण की भारतामध्ये पर्यंत असं झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारची ग्रँड टूर ही सायकलिंगची आहे आणि झाली आहे पुण्यामध्ये, त्याच्यामुळे खूप जास्त महत्वाचं आहे. ह्याचं स्पॉन्सर कोण होतं ते पण लक्षात ठेवा, बजाज. ठीक आहे. आता सगळं आपल्याला वाचायचं आहे, पहिली आवृत्ती होती आणि ह्याच्यामध्ये ह्या ज्या 5 गोष्टी दिल्या आहेत, ह्या 5 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. UCI म्हणजे काय? युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल, तर त्यांनी ही कंडक्ट केली होती आणि 2.2 ची कॅटेगरी होती. आता ते कॅटेगरी वगैरे काय असतं ते प्रॉपर मी आपल्या कोर्समध्ये सांगितलं, इथं पूर्ण जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. ठीक आहे. 2.2 ची कॅटेगरी होती. इंदू नावाचा आपला जो मॅस्कॉट किंवा शुभांकर होता, धोनी त्याचा ब्रँड अँबॅसेडर होता. ल्यूक जिंकलेला आहे, ल्यूक मडगवे नावाचा विजेता आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याची जी टीम होती ती ली निंग स्टार, हा जरी म्हणजे न्यूझीलंडचा असला तरी त्याची जी टीम होती ती चीनची टीम होती, ली निंग स्टार. ठीक आहे. हा इंडिव्हिज्युअली जिंकलेला आहे आणि सांघिक विजेतेपद बघायला गेलं तर ली निंग स्टार हे चायनाचं आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या 5 गोष्टी आहे, UCI, इंदू, धोनी, ल्यूक आणि लिनिंग. त्याच्यानंतर सायना नेहवाल. आता हिनी पण आता रिटायरमेंट घेतली आहे, तर हिचं पण लक्षात ठेवा. आणि ही पण भारताची एकदम टॉप प्लेअर राहिलेली आहे. तर जानेवारी 2026 मध्ये हे लक्षात नका ठेवू, जन्म हिसार हरियाणाचे, फक्त एकदा वाचून घ्या. लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तिला ब्रॉन्झ पदक मिळालेलं होतं. काय? बॅडमिंटन मध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय झाली होती. ब्रॉन्झ होतं, ठीक आहे, गोल्डन होतं. त्याच्यानंतर 2015 मध्ये जागतिक रँक पण होती. शेवटचा सामना हा एक लक्षात ठेवा 2023 ला खेळली सिंगापूर ओपन मध्ये. आणि पुरस्कार अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वगैरे तिला चांगले मिळालेले आहेत. तर ह्याच्यावर विचारण्यापेक्षा ती हे जास्त विचारू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आत्मचरित्र हे एक लक्षात ठेवा, हे एक इम्पॉर्टंट आहे. प्लेइंग टू विन माय लाईफ ऑन अँड ऑफ द कोर्ट, तर हे एक आत्मचरित्र तिचं लक्षात ठेवून द्या, सायना नेहवाल. ठीक आहे. इतर स्पोर्ट्स. आता ह्याच्यामध्ये जे पहिलं 5th एशियन युथ पॅरा गेम्स झाले होते ते दुबईमध्ये झाले होते आणि याच्यामध्ये भारत चौथा आलेला आहे. ठीक आहे. तर खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण भारताची आतापर्यंत सर्वात भारी कामगिरी आहे ह्या खेळामध्ये एशियन युथ पॅरा गेम्स मध्ये. तर थोडंसं वाचून घ्या फक्त. पहिला कोण आहे? उझबेकिस्तान. भारत दुसरा आहे, सॉरी भारत चौथा आहे. 102 पदके होते, 36 सुवर्ण होते. त्यानंतर द गोट. आता ह्याच्यामध्ये फक्त नाव लक्षात ठेवा, द गोट टुर्नामेंट, सॉरी द गोट पूर्ण टूर झाला होता इंडियामध्ये. कोण आला होता? मेस्सी आला होता. तर नाव लक्षात ठेवा त्याचं फक्त, मेस्सी. ठीक आहे.
गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम वगैरे, आणि त्यांनी कुठं कुठं व्हिजिट केलं होतं, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली वगैरे. ठीक आहे. त्याचं स्क्वॉश वर्ल्ड कप. हा, आता हे जे आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो, म्हणजे प्रॉपर इथे आहे, सांगून देतो आताच. बघा, स्क्वॉश वर्ल्ड कप हा भारतामध्ये झाला होता, चेन्नईमध्ये. बघा पुढे गेलं. हा, चेन्नईमध्ये झाला होता आणि सलग तिसऱ्यांदा झालेला, आणि भारत पहिल्यांदाच विजय झालेला आहे. ठीक आहे. आणि उपविजेता काय, हाँगकाँग आहे. म्हणजे असा भारत चौथा, फक्त म्हणजे पूर्ण जगातला आतापर्यंत चौथा देश ठरलेला आहे की जो ह्या वर्ल्ड कप मध्ये जिंकलेला आहे स्क्वॉश खेळ. ठीक आहे. आता स्क्वॉश खेळ वगैरे काय असतो, ठीक आहे, सांगू देतो पटापट, वेळ झाला जाईल तरी सांगतो. बघा काय असतं की एक असा रूम असते, रूम मध्ये 2 किंवा 4 प्लेयर्स असतात, आणि एक प्लेअर जे बॅट असते, टेनिस सारखी बॅट असते, तर त्यांनी जो चेंडू आहे तो मारतो ह्या भिंतीवर. ठीक आहे. त्यानंतर एक टप्पा पडतो आणि तो टप्पा जास्त पडू द्यायचा नसतात, आणि जो दुसरा आहे तर तो त्यांनी ह्याला मारायचा असतो परत भिंतीवर. तसा हा गेम असतो. ठीक आहे. तसा गेम चालू असतो. तर त्याच्यामध्ये भारताने एकदम चांगली कामगिरी केली आहे, आणि भारत आता खूप जास्त म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये चांगल्या म्हणजे टॉप लेवलला येत आहे. ठीक आहे. आता भारताचे खेळाडू कोणते आहेत तर स्क्वॉश वर्ल्ड कप मध्ये ते आपल्याला माहिती पाहिजे, डायरेक्ट विचारू शकतात. कोण आहे, जोशना चिनप्पा, अभय सिंग, अनाहत सिंग आणि वेलावन सेंथिकुमार. लक्षात ठेवा, 4चे 4ही. आणि त्याच्यानंतर हे जे दोन आहेत, अभय सिंग, तर अभय सिंग आणि अनाहत सिंग, ह्या दोघी म्हणजे अनाहत सिंग पोरगी आहे आणि अभय सिंग हा पोरगा आहे. लक्षात ठेवा. आणि हे विजेते इंडियन ओपन स्क्वॅश झाली होती 2026 ची, त्याच्यामध्ये पण आता अभय सिंग आणि अनाहत सिंग जिंकलेले आहे. तर ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. लक्षात ठेवा ह्यांची नावं कोण, जोशना चिनप्पा, अभय सिंग, अनाहत सिंग, वेलावन सेंथुकुमार, हे 4 जण. आणि हे अभय सिंग आणि अनाहत सिंग, सिंग सिंग आहे, आहे, तर लक्षात राहूनच आहे. ठीक आहे. स्क्वॉशचे आहेत आपल्या, तर खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यानंतर सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा, ही पुरुष एकेरी कुठं झाली होती, हाँगकाँगमध्ये, हाँगकाँगचं जिंकलाय गुणावन. आणि हिना आकेची जपानची महिला एकेरी जिंकलेली आहे. त्यानंतर झिंग आणि ताई मलेशिया जिंकलेला आहे. आणि महिला दुहेरी कोण जिंकले तेवढं लक्षात ठेवा, बाकी लक्षात नाही ठेवलं चालेल. त्रिशा जॉली आणि गायत्री, सॉरी, त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद हे जिंकलेले आहेत. ठीक आहे, महिला दुहेरीमध्ये. त्यानंतर बॅडमिंटन मध्ये पी सिंधू, हा, हिचं नाव लक्षात ठेवा, पी सिंधू. आता तुम्ही जेव्हा बॅडमिंटनचं कराल ना, बॅडमिंटन मध्ये म्हणजे मी तुम्हाला शेवटी लिहूनच देईल, बॅडमिंटन मध्ये 2 नाव लक्षात ठेवायचे, सायना नेहवाल आणि पी सिंधू. ठीक आहे. तर बॅडमिंटन मध्ये कारकिर्दीत 500 विजय पूर्ण करणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे पी सिंधू. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रीस्टाईल स्केटिंग मध्ये 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी सर्वात तरुण भारतीय मुलगी आहे जान्हवी जिंदाल. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता मला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही म्हणून त्याच्यावर ट्रिक वगैरे पण काय बनवलेलं नाही आहे. त्यानंतर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करत पोहण्याचा विक्रम करणारा सर्वात तरुण भारतीय आहे काम्या कार्तिकेयन. लक्षात ठेवा ह्याचं नाव पण, कारण की आपण काल जे बालवीर पुरस्कार घेतले होते तर त्याच्यामध्ये वैभव सूर्यवंशीचं पण नाव होतं, आणि हा जो काम्या कार्तिकेयन होता, कुठे गेला, हा, काम्या कार्तिकेयन, तर त्याचं पण आपण नाव घेतलं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा स्कीइंग साठी, आणि ते आपण पुढे येईलच तर त्याच्यामध्ये पण आपण त्याला डिटेलमध्ये कव्हर करू. त्यानंतर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये रॉजर फेडररची निवड झालेली आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही मला. त्यानंतर टेनिस ग्रँड स्लॅम मध्ये सर्व खेळणारी सर्वात वयोवृद्ध महिला कोण आहे, व्हिनस विलियम्स. आता ही आणि हिची बहीण एकदम टॉप प्लेअर होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन, हा, आता इथे हे लक्षात ठेवा, कार्लोस अल्काराज जिंकलेला आहे. आता हे आहे ग्रँड स्लॅम. ठीक आहे. आणि काय करिअर स्लॅम जिंकणारा सर्वात तरुण झालेला आहे कार्लोस अल्काराज. आता अल्काराजला आपण काल बघितलं होतं, जी सबालेंका होता तिच्यासोबत, जो वर्ल्डचा बेस्ट लॉरियस वर्ल्डचा बेस्ट प्लेअरचा अवॉर्ड याला मिळाला होता, कोण, कार्लोस अल्काराज. लक्षात ठेवा. आणि हा टेनिस प्लेअर आहे, करिअर स्लॅम जिंकणारा सर्वात तरुण झालेला आहे. आणि उपविजेता कोण, नोवाक जोकोविच. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड खेलो इंडिया बीच गेम, हे गोखला बीच इथं दीव दमन मध्ये झाले होते, आणि पहिले जे झाले होते ते पण आता पुढे येईलच आपल्याला, तेव्हा पुढे पण करू. तर ते पण दीव दमन मध्ये झाले होते पहिले खेलो इंडिया बीच गेम्स, आणि दुसरे एकाच ठिकाणी झालेले आहे. जिंकलेलं कोण आहे, कर्नाटक, 11 पदके आहेत एकूण. त्यानंतर वेट लिफ्टिंग मध्ये 48 किलो वजनी गटामध्ये जे काय झाला, स्नॅच, क्लीन अँड जर्क, एकूण वजन, अशा तिन्ही गटामध्ये राष्ट्रीय विक्रम असणारी पहिली महिला आहे, कोण आहे, मीराबाई चानू. लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला प्रत्येक गेमचं सांगतोय ना, प्रत्येक गेम मध्ये एक एक म्हणजे एक दोन नाव आहेत, तर ते तुम्हाला शेवटी लिहून देईल. तर त्याच्यामध्ये वेट लिफ्टिंग मध्ये आहे तर त्याचं एकच नाव लक्षात ठेवायचं, मीराबाई चानू. वेट लिफ्टिंग साठी काही आलं तर मीराबाई चानू मारून टाका. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला माहिती दुसरा आन्सर आहे तर ते मारायचं ऑब्व्हियसली, जर काही माहित नसेल तर मीराबाई चानू मारून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रोहन बोपन्ना. आता आता हा पण एकदम मोठा प्लेअर होता टेनिसचा, आणि ह्याने काही विक्रम केलेले आहेत. हा असा म्हणजे ओल्डेस्ट किंवा सगळ्यात जुना नाही, काय म्हणतात, सगळ्यात वयोवृद्ध असा प्लेअर झालेला आहे की ज्यांनी ग्रँड स्लॅम मध्ये जिंकलेला आहे. ठीक आहे. 2024 ला ग्रँड स्लॅम जिंकलेला होता, कोणतं, ऑस्ट्रेलिया ग्रँड स्लॅम होती. ठीक आहे. लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया होती. आणि सर्वात वयोवृद्ध विजेता झाला होता पुरुष दुहेरीमध्ये, सिंगल्स मध्ये नाही जिंकलेला आहे तो. ठीक आहे. त्यानंतर 2024 मध्ये 43व्या वर्षी जागतिक क्रमवारीत रँक 1 वर पोहोचला होता. ठीक आहे. तर त्याची जी यंग जेव्हा होता त्याच्यापेक्षा तो जेव्हा जेव्हा जसा तो वयोवृद्ध होत गेला तसा तो चांगला खेळत गेला. ठीक आहे. लक्षात ठेवा, रोहन बोपन्ना. तर वयाच्या 85व्या वर्षी निवृत्त झालेला आहे. जन्म कुठला, बंगळुरू
कर्नाटकचा आहे. करिअरची सुरुवात लक्षात नाही ठेवली चालेल. खेळ माहिती आहे आपल्याला. हा, अचिव्हमेंट बघा, 26 एटीपी दुहेरी विजेतेपद जिंकलेला आहे तो, आणि 2 वेळा ग्रँड स्लॅमचे विजेतेपद जिंकलेलं आहे. ठीक आहे. कोणते कोणते आहेत? फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन. ठीक आहे. त्याच्यानंतर फिडे चेस वर्ल्ड कप 2025चा. आता ह्याच्या म्हणजे आता हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये विश्वनाथ आनंद ट्रॉफी ही नवीन ट्रॉफी देण्यात आली आहे. म्हणजे डायरेक्ट नाव ठेवलं होतं आणि झालं कुठं होतं? गोवामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. फिडे चेस वर्ल्ड कप 2025चं अंतिम सामना कोण जिंकलाय? जावोखिर सिंदोरो आणि यांच्यात झाला होता, आणि हा जावोखिर सिंदोरो आहे तो जिंकलेला आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, सिंदोरो जिंकलेला आहे फिडे चेस वर्ल्ड कप, आणि ह्याचं नाव कारण की आपले विश्वनाथ आनंद आहे त्यांच्यावरून देण्यात आलेलं आहे, त्यामुळे याचं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 11वा एशियन ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिप. आता ही भारतामध्ये पहिल्यांदा झाली आहे. कुठं? अहमदाबाद झाली आहे. अहमदाबाद कुठे आहे? गुजरातमध्ये. गुजरात याचा मॅस्कॉट गुजरातमध्ये आपल्याला माहिती सिंह आहे, तर मॅस्कॉट पण याचा सिंह असणार आहे. ठीक आहे. तर शुभंकर आहे, त्याचं नाव काय? जलवीर सिंह आहे असा. ठीक आहे. पद तालिकेमध्ये चीन सगळ्यात वरती आहे, 54 पदके होते, आणि भारताला 13 पदके होते. तर खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठे झाली होती? अहमदाबादला. ठीक आहे. त्यानंतर 2025 ची वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप. आता हे 13वी होती, आणि ह्याच्यात जी वुमेन जिंकली होती त्याच्यामुळे खूप जास्त महत्वाचं आहे, भारताने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. फॉर्मॅट वन डे होता. होस्ट कोण होते? भारत आणि श्रीलंका. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. एकूण संघ 8 होते. तर हे सगळे संघ नाही वाचले तरी चालतील. शेवटचा सामना कुठे झाला होता? मुंबईमध्ये. हा, इथे एक लक्षात ठेवा, ही तर अहमदाबाद मध्ये नव्हता हाफ सामना, कारण की जनरली आपण बघितलं होतं मग अशी की जनरली जे अंतिम सामने आहेत ते अहमदाबाद मध्ये होतात, पण हा जो सामना आहे हा अहमदाबाद मध्ये नव्हता, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा होता नवी मुंबईमध्ये. भारताची कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि दक्षिण आफ्रिकेची लारा वॉलवाट होती. ठीक आहे. हे दक्षिण आफ्रिकेची लक्षात नाही ठेवलं चालेल, पण आपली लक्षात ठेवा हरमनप्रीत कौर होती. ठीक आहे. सामनावीर शेफाली वर्मा आणि मालिकावीर दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मानी अंतिम सामन्यात 5 विकेट्स आणि अर्धशतक करणारी अशी पहिली खेळाडू झाली होती. ठीक आहे. लक्षात ठेवा दीप्ती शर्मा. त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता याच्यामध्ये 4th SAAF किंवा साऊथ एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे 2025चं. तर ह्याच्यामध्ये भारताने किती? एकूण 58 पदके जिंकलेले आहे. रांचीमध्ये झालं होतं. शुभांकर दलमा हत्ती होता. आता रांचीमध्ये झाली आहे, तर तिथं हत्ती खूप असतात, त्याच्यामुळे तिथं हत्ती. इथं गुजरात आहे, तर तिथं सिंह असतात, त्याच्यामुळे सिंह शुभांकर आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. पदक तालिका 58 पदके, 20 सुवर्ण होते भारताला. दुसरा श्रीलंका आहे. तर एवढ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर ISSF ज्युनियर शूटिंग वर्ल्ड कप 2025चं ही भारतामध्ये झाली होती. नवी दिल्ली इथं भारत पहिल्यांदा जिंकलेला आहे. पदतालिका बघायला गेली तर भारतात सर्वाधिक पदकं आहेत 37. ठीक आहे. हे लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर 25वी आशियाई रोईंग चॅम्पियनशिप. आता ही एक लक्षात ठेवा, रोईंग चॅम्पियनशिप वगैरे इथं भारत तिसरा आलेला आहे. ठीक आहे. पहिला नाहीये, दुसरा पण नाही, तिसरा आहे. व्हिएतनाम पहिला आहे, कारण व्हिएतनाम मध्ये झाली होती आणि व्हिएतनाम जिंकलेला आहे. त्यानंतर जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप नवी दिल्लीमध्ये झाली होती. भारतात पहिल्यांदा झालेली आहे. पदक तालिका बघायला गेली तर ब्राझील आणि भारत. ब्राझीलला एकूण 44 पदके आहेत, भारताला 22 पदके आहेत. ठीक आहे. तर म्हणजे भारत खूप मागे आहे, तर लक्षात ठेवायची काही गरज नाही. त्यानंतर भरत थम्मिनानी. आता हा जो आहे ह्यानी जगातील 8000 मीटर पेक्षा उंच 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय झाले आहे. लक्षात ठेवा भरत थम्मिनानी. आणि मगाशी आपण जो बघितला होता तो काय होता की जे व्होल्कॅनो होतं, व्होल्कॅनोचे काय म्हणतात, व्होल्कॅनो वाले जे माउंटेन्स आहेत, तर तो सर करणारा सगळ्यात कमी वेळेत करणारा तो भारतीय होता. ठीक आहे. आणि हा भरत थम्मिनेनी आहे, हा 8000 मीटर पेक्षा उंच 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय झालेला आहे. तर ह्यानी हे कोणतं शिखर सर वगैरे केलं होतं ते लक्षात ठेवू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट 2025चा खूप जास्त महत्वाचा आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, कारण की आपल्याला माहिती आहे आता जी आपली गव्हर्नमेंट आहे ती स्पोर्ट्सवर खूप जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. आणि जे आपण पुढे एक पॉलिसी पण आहे बघा, जी खेलो भारत नीती आहे, पुढे गेली राष्ट्रीय क्रीडा धोरण, खेलो भारत नीती. आता ही पण इम्पॉर्टंट आहे, आणि हे जे आपण कोर्समध्ये कव्हर करत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर 100% प्रश्न येणं फिक्स आहे. ठीक आहे. तर ही करून ठेवायचे. आणि इव्हन आता ग्रुप बी ची मेन्स झाली होती, तर त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये पण मेन्सला प्रश्न आला होता कीर्तीवर. ठीक आहे. तर कीर्ती पण खेलो इंडियाच होतं, आणि हे पण खेलो इंडियाच आहे. तर ह्याच्यात त्यांनी काय विचारलं होतं की म्हणजे आपलं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे टॉप 10 मध्ये यायचं आपलं उद्दिष्ट कधीपर्यंत आपल्याला साध्य करायचं आहे. तर 4-5 ऑप्शन होते, काय 2047 होतं, 2036 होतं, 37 होतं, असे वेगवेगळे होते. तर इथं हे जे राष्ट्रीय क्रीडा धोरण आहे हे पण खेलो इंडियाचं आहे, हे पण खेलो इंडियाचं आहे. तिथल्या क्वेश्चन मध्येच होतं. तर खेलो इंडियाचं असण्यामुळे त्यांच्या धोरणामध्ये किंवा त्यांच्या उद्दिष्टामध्ये फरक तर येणार नाही ना, तर उद्दिष्ट दोन्हीचे सेमच होते. ठीक आहे. आता ते 2024 होतं, त्याच्यामुळे आपण ते कव्हर म्हणजे करणं शक्यच नव्हतं, आणि हे आपण 25 करतो, त्याच्यामध्ये ते आपण कव्हर केलं होतं. हे जरी माहिती असतं तरी त्याचं असं तुमचं निघालं असतं. ठीक आहे. तर 2036 पर्यंत ऑलिम्पिकसाठी हा रोड मॅप होता, आणि इथं टॉप 10 मध्ये यायचं आपल्याला 2036 पर्यंत. हे त्याचं जे आपण मग सांगितलं कीर्तीचं ते म्हणजे त्याचं उद्दिष्ट होतं, आणि त्याचे 2 उद्दिष्ट होते.
2036 पर्यंत आणि 47 पर्यंत. ह्याचं एक उद्दिष्ट आहे कोणतं? 2047 पर्यंत जगातील सर्वोत्तम 5 देशात भारत असावा, हे उद्दिष्ट आहे. ठीक आहे, राष्ट्रीय क्रीडा धोरणाचं, खेलो भारत नीतीचं. ठीक आहे, हे जसंही कंप्लीट झालंय नंतर आपण करू नये. तर लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचे आहे. ठीक आहे, आता हे जे ऍक्ट आहे किंवा हा प्रशासन कायदा आहे, तर प्रशासनाचे नियमन करणारा कायदा आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आणि वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला कमिटी किंवा संस्था आहेत, तर त्यांचे नियमनसाठीचं वगैरे प्रॉपर हे ऍक्ट असणार आहे. ठीक आहे, तर भारतीय क्रीडा प्रशासनाचे नियम करणारा हा पहिला कायदा आहे, तो खूप जास्त महत्वाचा आहे. आणि लोकसभेत कधी सादर केलं होतं जुलै 2025 ला. पारित कधी झालं लोकसभेत? ऑगस्ट 2025 ला. राज्यसभेत पण ऑगस्ट 2025 ला. आणि राष्ट्रपती संमती ऑगस्ट 2025 ला. तर फक्त ऑगस्ट 2025 एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर डिसेंबर 31 म्हणजे 2025 पासून आता 1 जानेवारी पेक्षा एका दिवसाआधी, ठीक आहे, 31 डिसेंबर 2025 पासून काही प्रमाणात लागू झालेले आहे. आता ह्याच्यातले तरतुदी आपल्याला माहित पाहिजे, कोणत्या कोणत्या आहेत? राष्ट्रीय क्रीडा नियामक संस्थांची स्थापना केली आहे. कोणत्या कोणत्या आहेत? नॅशनल ऑलिम्पिक कमिटी येते याच्या अंडर, नॅशनल पॅराऑलिम्पिक कमिटी येते, नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन येतं आणि रिजनल स्पोर्ट्स फेडरेशन. नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन, रिजनल, आणि हे दोन लक्षात ठेवा. पॅराऑलिम्पिक सॉरी ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स फेडरेशन, नॅशनल, रिजनल. तर हे चार आहेत, तर लक्षात ठेवा. त्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड. आता हे जे बोर्ड आहेत, जसं बीसीसीआय वगैरे बोर्ड आहे की जे रेग्युलेट करते, जे जे पण काय म्हणतात, जेवढे पण स्पोर्ट्स वगैरे ते घेत वगैरे असतं, तर त्या हे जे बोर्ड्स आहेत ते, ठीक आहे, ते कोणते, जसं बीसीसीआय क्रिकेटसाठी आहे तसं बाकीचे पण असतात. तर क्रीडा संस्थांना मान्यता देऊ शकते, त्यांचे निलंबन करू शकते किंवा त्यांची मान्यता काढून घेऊ शकते. ठीक आहे, प्लस क्रीडा संस्थांचे नियमन करते. तर हे जे संस्था आहेत, म्हणजे ह्या संस्था वेगळ्या आणि ह्या संस्था वेगळ्या. एकच मिनिट. त्याच्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल. आता ट्रिब्युनल म्हणजे काय? जिथे काय म्हणतात, न्यायाधिकरण वगैरे असतं किंवा जिथे म्हणजे डिस्प्यूट रिझोल्युशन वगैरे असतं, तर ते आहे. तर 3 सदस्य इथे असणार आहेत. अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे विद्यमान किंवा माजी अध्यक्ष न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे असू शकतात याचे अध्यक्ष. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत हे सगळेचे सगळे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आशिया कप 2025 क्रिकेट. आता ह्याच्यामध्ये युएई मध्ये सामना झाला होता, विजेता भारत आहे सर्वाधिक 9 वेळा. आणि मला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्टी घडल्या क्रिकेटमध्ये, तर मला वाटत नाही याच्यावर प्रश्न येईल, पण करून ठेवा. ठीक आहे, रिस्क नको म्हणून. तो उपविजेता पाकिस्तान होता. फायनलचा सामनावीर कोण होता? तिलक वर्मा. ठीक आहे, फायनलचा गेम चेंजर कोण होता? शिवम दुबे, म्हणजे गेम चेंजर माझा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अभिषेक शर्मा. हे फक्त नाव एकदा वाचून घ्या, रिस्क नको म्हणून. युएई मध्ये झाला होता. त्याच्यानंतर हे जास्त महत्वाचं आहे, अमेरिकन ओपन. आता हे ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. आता युपीएससी मध्ये प्रश्न आला होता ग्रँड स्लॅमवर, पण तो जरा जास्त डोक्याच्या बाहेरचा होता. तर हा ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. तर ह्याच्यामध्ये विजेता कोण आहे? कार्लोस अल्कराज. तर हा तो अल्कराज आहे ज्याला पूर्ण वर्ल्डचा, तो मगाशी आपण बघितला होता लॉरियन्स, म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये बघितला होता स्पोर्ट्सच्या. तर त्याच्यामध्ये बघितलं होतं की, सॉरी स्पोर्ट्स नाही, पुरस्काराचं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये बघितलं होतं की जो लॉरियल्स पुरस्कार काय म्हणतात, बेस्ट प्लेअर ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड होता, तर तो अल्कराजला भेटला होता. तर तोच अल्कराज आहे. तर त्यांनी 2 वेळा हे जिंकलेलं आहे, काय म्हणतात त्याला, फ्रेंच ओपन आणि युएस ओपन जिंकलेला आहे ग्रँड स्लॅमचे. ठीक आहे, तर हे ग्रँड स्लॅम 4 प्रकारचे असतात, 4 वेगवेगळ्या ठिकाणी होतात. कोणते कोणते? ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, विम्बल्डन आणि युएस. ठीक आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन मध्ये सिनर जिंकलेला आहे आणि फ्रेंच आणि युएस मध्ये अल्कराज जिंकलाय. ठीक आहे, तर हे विजेते लक्षात ठेवा. हे उपविजेते लक्षात नाही ठेवले तरी चालतील. ठीक आहे, आता महिलांमध्ये पण लक्षात ठेवा, सबालेंकाला पण ह्याच्या अल्कराज सारखाच पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आता बाकीच्या पण एकदा वाचून घ्या फक्त, किज, गॉफ, इगा आणि सबालेंका. ठीक आहे, पण मला वाटतं की हे जास्त इम्पॉर्टंट आहे, पण हे बाकीचे पण वाचून टाका. ठीक आहे, आता विजेता कार्लोस अल्काराज, विजेती आरिना सबालेंका, ही अमेरिकेमध्ये. ठीक आहे, त्यानंतर द वर्ल्ड गेम्स. आता हे चीनमध्ये झाले होते आणि म्हणजे भारताची जरी चांगली कामगिरी, मी थोडीफार चांगली कामगिरी असेल तरी भारत खूप जास्त माग होता. तर म्हणजे खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचून घेऊ आपण. तर ही 12वी आवृत्ती होती. ऑलिम्पिकमध्ये इथे नसलेले क्रीडा प्रकार प्रदर्शित केले असतात. ठीक आहे, तर जे ऑलिम्पिक जे असतं त्यासारखंच हे पण असतं, पण इथं ऑलिम्पिकमध्ये नसलेले गेम्स असतात आणि ही पण 4 वर्षांनी होते. तर इथं चीनमध्ये चेंगडू आहे तिथे झाली होती. आता याचं घोषवाक्य काय? बाउंडलेस स्पोर्ट्स, काउंटलेस वंडर्स, अमर्यादित खेळ, अगणित चमत्कार, हे त्याचं घोषवाक्य होतं. ठीक आहे, आता याची पद्धत आली का बघा. पहिला चीन आहे, दुसरा जर्मनी आहे, तिसरा युक्रेन आहे. लक्षात ठेवा, पहिला चीन 36 सुवर्ण मिळाले होते, त्यानंतर जर्मनी आहे, युक्रेन आहे. भारताला सुवर्ण वगैरे मिळाले नाही, फक्त 1 रौप्य मिळालेलं आहे, 2 कांस्य आहे. ठीक आहे, तरी म्हणजे ऍटलीस्ट ही पद्धत आली का करून घ्या. पहिला चीन आहे एवढं तरी लक्षात ठेवा, दुसरा जर्मनी आहे. त्याच्यानंतर हॉकी आशिया कप, 12वी पुरुष हॉकी आशिया कप झाली होती. तर त्याच्यामध्ये भारत विजेता झाला होता, बिहार राजगिरी इथं. ठीक आहे, अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला होता आणि असे भारताचे 4थे विजेतेपद होते. ठीक आहे, आता ह्याच्यामुळे काय झालं की भारत आता जे वर्ल्ड कप होईल, काय म्हणतात हॉकीचं वर्ल्ड कप, तर त्याच्यामध्ये भाग घेऊ शकेल. ठीक आहे,
त्याची पात्रता भारताने मिळवलेली आहे. त्यानंतर 11वी महिला हॉकी आशिया कप. आता इथे चीनने भारताचा पराभव केला होता आणि हॉंगझोऊ चीनमध्ये झालं होतं. तर हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 16वी आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप. आता बघा इथं कझाकिस्तानमध्ये झाली होती आणि भारताला पहिल्यांदाच पदतालिकेमध्ये पहिला आला होता. त्याच्यामुळे ही थोडीशी लक्षात ठेवायची आहे. ही कुठे झाली होती? कझाकिस्तान, शामकेंट. लक्षात ठेवा, ठिकाण लक्षात ठेवा. आणि हे शूटिंगची चॅम्पियनशिप आहे. शूटिंग जिथं प्रॉपर इथं हे असतं बंदुकीने आपण शूट करतो तर ते शूटिंग आहे. इथं भारत पहिला आलेला आहे आणि पदकं लक्षात ठेवा, 99 पदकं आहेत आणि त्याच्यापैकी 99 पैकी 50 सुवर्ण आहेत. ठीक आहे. तर एकदम चांगली कामगिरी होती. पहिली कामगिरी अशी चांगली केलेली आहे. ठीक आहे. भारताने कझाकिस्तान दुसरा आहे आणि तिसरा चीन आहे. कझाकिस्तानमध्ये झालं होतं, दुसऱ्या नंबरला कझाकिस्तान आहे, तिसऱ्या नंबरला चीन आहे, भारत पहिल्या नंबरला आहे. हे पदकं लक्षात ठेवा, 99 50. ठीक आहे. शूटिंग मध्ये 99 पदकं आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा कायदा 2025चा. तर म्हणजे जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही. जे वाडा वगैरे आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, तर त्यांनी सांगितल्यानुसार आपलं जे नाडा आहे, हे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, हे भारताची आहे. तर त्याला आज म्हणजे जास्त स्वातंत्र्य वगैरे प्रदान करतं. तर त्यासाठी हा आपण भारताने कायदा बनवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर फिसू वर्ल्ड कप, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स. आता हे युनिव्हर्सिटी गेम्स आहेत. राहीन रूर झाले होते आणि पदतालिका बघायला गेली तर पहिला जापान आहे, दुसरा चीन आहे, भारत म्हणजे 20वा आहे. तर खूप जास्त काही महत्वाचा नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग. आता ही झाली होती महाराष्ट्रामध्ये फुटबॉल लीग आहे आणि ही फक्त महिलांसाठी असते, खेलो इंडियाची. ठीक आहे. फक्त महिलांसाठी असते. कुठं? गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव इथं झाली होती. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यात. हा, आता हे एक लक्षात ठेवा, हा जो आहे मगाशी आपण बघितला होता मॅग्नस कार्लसन. ठीक आहे. तर मॅग्नस कार्लसन हा ई स्पोर्ट्स पण जिंकलेला आहे. मगाशी काय बघितलं होतं आपण? तो फ्रीस्टाईल चेस पण जिंकलेला आहे, रॅपिड चेस पण जिंकलेला आहे आणि ई स्पोर्ट्स पण जिंकलेला आहे. तर ह्या 3 जिंकलेल्या आहे आणि ह्या तिन्ही खूप जास्त महत्वाचे आहेत आणि त्यातल्या 2 तर नवीन आहेत. कोणती? फ्रीस्टाईल चेस आणि ई स्पोर्ट्स. ह्या 2 तर नवीनच आहेत. ह्या दोन्ही नवीन ज्या गोष्टी घडलेल्या आहेत चेसमध्ये, तर त्या दोन्ही हा आपल्या कोण कार्लसननी जिंकलेला आहे. इथं उपविजेता कोण आहे? अली रेझा. आणि फ्रीस्टाईल मध्ये कोण होता? फाबियाना. ठीक आहे. त्याच्यानंतर आशियाई कॅडेट कप. आता हे फेन्सिंग साठीच आहे आणि हल्द्वानी उत्तराखंड मध्ये झालं होतं. भारतात पहिल्यांदा झालं होतं. ते फेन्सिंग मध्ये ते तलवारी खेळतात नाही का ते. तर सर्वाधिक पदके भारताला मिळाली होती 18 पदके, 8 सुवर्ण होते त्यापैकी. तर एकदा म्हणजे हे सुवर्ण म्हणजे लक्षात नाही ठेवले चालू पदक वगैरे, फक्त लक्षात ठेवा की भारतात झाली होती आणि भारत जिंकलेला कोणतं? कॅडेट, हे जे फेन्सिंग साठीच आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल. हा, आता हे इम्पॉर्टंट आहे. खेलो इंडियाचे सगळे गेम्स मी तुम्हाला एकत्र करून देईल, तर इथं लक्षात ठेवा वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल आहे. हा म्हणजे पाण्यातले गेम्स आहेत. तर लक्षात काय ठेवायचं? पाण्यात मध जे आपलं हे असतं नाही का, मधमाशींचं मध, तर ते मधपी पाण्यात जाऊन असं लक्षात ठेवायचं. कसं? पाण्याचीच गेम्स आहेत. मधपी म्हणजे मध्य प्रदेश पहिला आलेला आहे, दुसरा ओडिसा आहे, तिसरा केरळ आहे. त्याचे शुभांकर पण लक्षात ठेवा. हिमालय किंगफिशर ठिकाण कुठं झालं होतं? दाल सरोवर श्रीनगर. तर हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे, सगळं लक्षात ठेवायचं आहे. कन्फ्युजन होऊ नये, मी तुम्हाला प्रत्येक एक करून देईल. ठीक आहे. आता बीच गेम पण आपण मगाशी बघितले होते किंवा पुढे पण बघू ते बीच गेम्स. तर ते बीच गेम्स कुठं? दीव मध्ये झाले होते. ठीक आहे. तर ते पण असे सगळं लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर आशियाई शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी. तर ही भारतात पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. थायलंड पहिला होता, भारत दुसरा होता. ठीक आहे. आनंद कुमार, वेल कुमार. हा, आता हा जी स्पीड स्केटिंग आहे, तर त्याच्यामध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारा पोरगा ठरलेला आहे. कोण? आनंद कुमार, वेल कुमार. असं काय ठेवायचं? स्पीड स्केटिंग करून आनंद झालेला आहे. ठीक आहे. स्पीड स्केटिंग करून आनंद झालेला आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जुडो मध्ये जी हिमांशी टोकस, तर ती जिंकलेली आहे. लक्षात काय ठेवायचं? जुडो, जिंकलेली नाही आहे, ती पहिल्या क्रमांकाली आहे. म्हणजे तिची रँक पूर्ण टोटल रँक पहिली आहे. ठीक आहे. तर अशी पहिलीच भारतीय आहे ती जुडो मध्ये पहिली रँक आणणारी. तर ही हिमांशी टोकस आहे. लक्षात काय ठेवायचं? पहिला टोकदार जुडो. ठीक आहे. म्हणजे पहिला टोकदार म्हणजे पहिली रँक आली तिची. टोकदार म्हणजे टोकस, हिमांशी टोकस, आणि जुडो म्हणजे ते गेमचं नाव. त्याच्यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स. तुम्हाला मगाशी पण सांगितलं, स्टार्टिंगला पण आपण एक बीच गेम्स घेतलं होते, ते 2026 होते आणि हे पहिले होते 2025 झालेले. कोणते? कुठे झाले होते? दादर नगर हवेली आणि दीव मध्ये. उद्घाटन वगैरे करायची काही गरज नाही, फक्त लक्षात ठेवा ब्रीद वाक्य त्याचे, खेल के सितारे दीव के किनारे. खेल के सितारे दीव के किनारे. लक्षात ठेवा. दीव मध्ये झालं होतं, ते हे लक्षात राहून जाईल ब्रीद वाक्य. शुभांकर पर्ल होता. आता लक्षात काय ठेवायचं इथं? दीवच्या बीचवर मणी महा. दीवच्या बीचवर मणी वगैरे सापडतात ना, तर महा म्हणजे खूप सारे, तर खूप सारे मणी सापडले. म्हणजे काय? दीवच्या बीचवर मणी महा. म्हणजे काय? की ह्या दीव इथं हे बीच गेम झाले होते. मणी म्हणजे काय? मणिपूर पहिला आलेला आहे. महा म्हणजे काय? महाराष्ट्र दुसरा आलेला आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या. तर मणिपूर, महाराष्ट्र दोन्ही आलेले आहेत. दोघांनाही 5-5 सुवर्ण आहे आणि सगळ्यात जास्त पदकं भारताने जिंकली आहे, पण रौप्य मणिपूरने जास्त जिंकली होती, म्हणून तो पहिला आले होता मणिपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर फिडे वुमेन्स चेस चॅम्पियनशिप. आणि आता जे 2026 झाले होते, तिथं आपण काय बघितलं होतं? कर्नाटक पहिला आले होते. ठीक आहे.
त्यानंतर फिडे वुमेन्स चेस वर्ल्ड वर्ल्ड कप. आता हा पण खूप जास्त महत्वाचा आहे. इथे ही जी दिव्या देशमुख आहे ही पहिली आली होती. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्याच्या थ्रू ती कॅन्डिडेट स्पर्धेसाठी गेली होती. तर इंडियात जे वर्ल्ड कप होतं ते वर्ल्ड कप आपल्याच भारताच्या अगेन्स्ट जी पोरगी होती कोनेरू हम्पी, तर तिच्या अगेन्स्ट खेळली होती. आता हिला सुपर मॉम वगैरे पण म्हणतात, हिची ओळख आहे. आणि खूप जी आपली भारताची ही भारताची पहिली ग्रँड मास्टर होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ही भारताची म्हणजे टोटल एकूण आहे, म्हणजे ही भारताची महिलांमधून पहिली होती. आणि टोटल मधून ही 88वी आहे. कोण? दिव्या देशमुख. ठीक आहे, हे ठिकाण कुठं? बातमी जॉर्जियामध्ये झालं होतं. हे ठिकाण पण लक्षात ठेवा. दिव्या देशमुख ही पहिली आलेली, आणि त्यानंतर दिव्या देशमुखने अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीवर मात केलेली आहे. ठीक आहे, ही 88 होती, महाराष्ट्रातील 13वी आहे. हे सगळे आकडे लक्षात ठेवा. आता 4 महिला ग्रँड मास्टर लक्षात ठेवायची गरज नाही. हा, ही ती वैशाली यार आहे, आपण मगाशी बघितलं होतं चॅम्पियनशिप जिंकलेली, सॉरी ते कॅन्डिडेट स्पर्धा जिंकलेली. आता तेच सांगतोय आता की ही जी आहे ही प्लस दोघी जणी, म्हणजे हिनी जिला हरवलं ती कोनेरू हम्पी, आणखी एक जण होती, अशा तिघी जणी प्लस बाकीच्या वेगवेगळ्या स्पोर्ट्स मधून, म्हणजे वेगवेगळ्या जे काय झाला स्पोर्ट्सचे इव्हेंट्स असतात त्याच्यातून 5 जणी परत असे टोटल 8 जणी त्या कॅन्डिडेट्स मध्ये खेळतात. तर त्या कॅन्डिडेट्स मध्ये 8 पैकी ती आपली ही जिंकली होती. नाव का तिचं? आर प्रज्ञानंदाची बहीण. कुठे गेली ती यार? हा, आर वैशाली. ठीक आहे, ही फिडेमध्ये ती जिंकली होती. तर पेजिया इथं झालं होतं, ही जिंकलेली. आणि कॅटेरिया लग्नो ही उपविजेती होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ही कोणाच्या अगेन्स्ट चॅम्पियनशिप खेळेल ती पण एक लक्षात ठेवा, ते पण इम्पॉर्टंट आहे. काय? वेनजुग, सॉरी वेंजुन, वेंजुन नावाची पोरगी आहे. तर ही ही आता सध्या चॅम्पियन आहे, ही चायनाची आहे. तर हिच्या अगेन्स्ट वैशाली खेळणार आहे. ठीक आहे, तर हे मी प्रॉपर लिहून देईल नंतर, जेव्हा पीडीएफ टाकून देईल तेव्हा. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा ते पण. कुठे गेलं ते? हा, ठीक आहे, हे झालं होतं आपलं 2014ला 24ला बुडापेस्टचं चेस ऑलिम्पियाड मध्ये सुवर्ण भेटलं होतं, त्यामध्ये ही होती. ठीक आहे, तर ह्याच्यावर ऑलरेडी राज्यसभेमध्ये प्रश्न होता. त्याच्यानंतर काय? आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 ची, हे दक्षिण कोरियामध्ये झालं होतं. पदतालिका चीन, भारत, जपान. त्यानंतर अविनाश साबळेला स्टिपल चेस मध्ये सुवर्ण मिळालं होतं. अविनाश साबळे भारताचा आहे, तर हे खूप जास्त महत्वाचं नाही, म्हणजे महाराष्ट्राचे अविनाश साबळे. तर हे लक्षात ठेवा, स्टिपल चेस मध्ये सुवर्ण मिळालं होतं. फक्त याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आशिया ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये. त्यानंतर फ्रेंच ओपन, हे आपण मगाशी बघितलं होतं. फ्रेंच ओपन मध्ये हा अल्काराज जिंकलेला, आणि विम्बल्डन मध्ये सिनर जिंकलेला. ठीक आहे, हा अल्काराज आहे, हा सिनर आहे. हे दोघं आळीपाळी पूर्ण 4 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तर हे असे आपण मगाशी इथंच कव्हर केलेलं आहे. पुढे गेलं, हा, हे कव्हर केलं आहे, तर तेच बघून टाका, तेच आहे सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर आरसीबीला पहिले IPL चे विजेतेपद काय होते? हे एकच मिनिट. हा, आरसीबीला पहिल्या IPL चे विजेतेपद मिळालेले 18 वर्षानंतर. ठीक आहे, आणि जो प्लेअर होता मेन विराट कोहली, त्याचा पण जर्सी नंबर 18 होता. तर ते बरंच चालू होतं. कर्णधार कोण होता? रजत पाटीदार. पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव. हे 18 वर्षानंतर आहे, हे लक्षात ठेवा आकडा. त्यानंतर ऑरेंज कप आहे, गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन त्याला भेटलेला आहे. त्यानंतर पर्पल कॅप गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध कृष्णा त्याला मिळालेला आहे. ठीक आहे, सर्वात मौल्यवान खेळाडू कोणता? मुंबई इंडियन्सचा सूर्यका कुमार यादव. उदयोन्मुख खेळाडू गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन. फेअर प्ले कोण? चेन्नई सुपर किंग्सला मिळालंय, दरवर्षी त्यांनाच मिळत असतं. त्यानंतर 2023 ते 25 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही 3री आवृत्ती होती. विजेता दक्षिण आफ्रिका होता, पहिल्यांदाच जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिका. आता ह्याच्या अगोदर कोण जिंकलेला आहे? पहिला जो होता तो न्यूझीलंड जिंकलाय, दुसरा ऑस्ट्रेलिया जिंकलाय. न्यूझीलंड भारताच्या अगेन्स्ट जिंकला होता, तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. तेवढं लक्षात ठेवा. तिसरा आता दक्षिण आफ्रिका जिंकलेला आहे, उपविजेता ऑस्ट्रेलिया, तेवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय क्रीडा धोरण हे आपण मगाशीच बघितलं होतं. त्याच्यानंतर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 हे तामिळनाडू इथे जिंकलेला आहे. म्हणजे हा पहिलाच होता, जसं आता IPL वगैरे क्रिकेटचं, तसं फक्त भारतासाठी हॉकी आहे. ठीक आहे, हॉकी इंडिया मास्टर्स कप पहिला हंगाम होता. ठिकाण कुठं? चेन्नई, तामिळनाडूमध्ये झालं होतं. तर तामिळनाडूने महाराष्ट्राचा पराभव केला, तर दुसरा नंबर महाराष्ट्राचा होता. ठीक आहे, ओडिसाने पंजाबचा पराभव केला महिलांमधून. ठीक आहे, तर इथं महिलांमध्ये पहिली ओडिसा होता. तर वयोगट कोणता? पुरुषांसाठी 40 वर्षांपेक्षा जास्त आणि महिलांपेक्षा 30 वर्षांपेक्षा जास्त इथं असू शकतं. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर IPL सारखं नाही, पण जे मास्टर्स म्हटलं ना, तर ते थोडेसे जे म्हातारे वगैरे असतात हॉकी मधले, तर ते खेळतात. ठीक आहे, त्यानंतर आर प्रज्ञानंत. आता जो मगाशी आपण आर वैशाली बघितलं, त्याचा भाऊ, तिचा भाऊ आर प्रज्ञानंत, हा रोमानियामध्ये सुपर बेट चेस क्लासिक स्पर्धा त्यांनी जिंकली. खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. नॉर्वे बुद्धिबळाचे विजेतेपद मॅग्नस कार्लसनला मिळाले, तोच आपण मगाशी 3 वेगवेगळ्या जिंकला, ते ई स्पोर्ट्स वगैरे जिंकलेला आहे तो. तर तो हे पण जास्त इम्पॉर्टंट आहे. ती वाली जी स्पर्धा आहे ती जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर महेंद्रसिंग धोनी. हा, आता हे एक लक्षात ठेवा, ICC हॉल ऑफ फेम मध्ये ह्याचा समावेश झालेला आहे, महेंद्रसिंग धोनीचा. लक्षात ठेवा. ठीक आहे, महेंद्रसिंग धोनी ICC हॉल ऑफ फेम मध्ये झालेला आहे, आणि भारतातून हा 9वा
पुरुष आहे, टोटल 11वा आहे. ठीक आहे. त्यानंतर तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी, तर ही भारत आणि इंग्लंड ह्यांच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे इंग्लंडमध्ये मॅच होत होती त्याला आपण पतौडी ट्रॉफी म्हणत होतो. तर पतौडी भारताचा आहे, तर पतौडी ट्रॉफी म्हणत होतो. आणि जी भारतात होत होती त्याला आपण अँथनी डी मेलो म्हणत होतो. ठीक आहे. तर आता त्याचं नाव चेंज करून भारत इंग्लंड ट्रॉफीला तेंडुलकर अँडरसन ट्रॉफीचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर छोजिंग आंगमो हे एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली अंध महिला आहे, लक्षात ठेवा. छोजिंग आंगमो, छोजिंग आंगमो नाव वेगळं आहे, लक्षात राहून जाईल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रदीप नरवाल निवृत्त झालेला कबड्डीचा खेळाडू, तर आपल्याला माहितीच आहे, नसेल माहिती तरी जास्त इम्पॉर्टंट नाही काही. त्यानंतर वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 चे हे इथं म्हणजे भारताने चांगली कामगिरी केली आहे आणि तिसरं स्थान आहे डायरेक्ट. ठीक आहे. भारताकडून सर्वाधिक पदके उत्तर प्रदेशने जिंकलेले आहे आणि 2029 चे गेम्स गुजरातमध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण एक लक्षात ठेवा, भारताची म्हणजे भारत आता योगासनाचे वगैरे गेम्स पण घ्यायला लागलेला आहे. तर ते गेम्स मध्ये भारत पहिलेला आहे. आता ऑब्व्हियसली भारतामध्येच होत आहे आणि भारतच ते कंडक्ट करत आहे आणि भारताचाच गेम आहे, काय म्हणतात त्याला, योगा वगैरे. तर त्याच्यामध्ये भारतच पहिला आला पाहिजे. ठीक आहे. तर भारतात डायरेक्ट 87 पदकं मिळाले आणि त्यापैकी 87 सुवर्ण आहे. जो दुसऱ्या क्रमांकाचा आहे जपान, तर त्याला 10 आहेत पदकं. तर किती डिफरन्स आहे बघून घ्या. तर आता हे गेम्स कसे असतात, हे असे काही उलटे पालटे काहीतरी कामं करत असतात किंवा योगासन करत असतात, तर त्याची त्यांना पारितोषिक मिळत असतात. ठीक आहे. तर दिल्लीचं झालं होतं. त्याच्यानंतर सयानी दास, आता ही एक पोरगीचं नाव लक्षात ठेवा. ही पोरगी जे 7 ओशन्स किंवा ओशन 7 चॅलेंज आहे, म्हणजे जे जगभरातले 7 समुद्र आहे, समुद्राचे पट्टे आहेत काय घे, तर ते 7 समुद्राचे पट्टे पार करावे लागतात. ठीक आहे. तर हिने 7 पैकी 6 पार केलेले आहेत आणि अशी ही भारतातली, फक्त भारतातलीच नाही तर पूर्ण एशियामधली अशी पहिला महिला झालेली आहे. सयानी दास नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर वंदना कटारिया ही आता हॉकीमधून रिटायर झालेली आहे आणि हिने भारताकडून सर्वाधिक हॉकीचे सामने खेळले आहे, लक्षात ठेवा. वंदना कटारिया. ठीक आहे. तर हे जे रिटायर्ड वगैरे झाले आहेत ना, ह्यांचे नावं पण लक्षात ठेवा. ते पण लागले असतं मी तुम्हाला एखाद्या म्हणजे एकदा टेलिग्राम चॅनलवर एकत्र करून टाकून देईल. ठीक आहे. वंदना कटारिया आता हॉकीचे सामने 320 खेळलेले आहेत आणि 158 गोल आहेत, म्हणजे खूप चांगला स्ट्राईक रेट आहे, खूप चांगला. ठीक आहे. त्याच्यानंतर पद्मश्रीला मिळाले, अर्जुन अवॉर्ड मिळाले आणि ही बेटी बचाव बेटी पढावचा कॅम्पेनची सदिच्छा दूत आहे, वंदना कटारिया. त्यानंतर रोहित शर्मा हा पण रिटायर झालेला आहे. 7 मे 2027 ला त्यांनी निवृत्ती वगैरे घेतली होती. जर्सी क्रमांक 45 आहे, हे माहिती आहे. त्याच्यानंतर ही जर्सी क्रमांक वगैरे लक्षात ठेवा, ते विचारतात बऱ्याचदा कधी कधी. आय थिंक कधीतरी विचारलेलं कोणत्याही पेपरमध्ये. ठीक आहे. जे काय असेल ते. ठीक आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्या, पूर्ण सगळीकडून नाही. त्यानंतर 7 मे 2025 ला निवृत्ती घेतली, जर्सी क्रमांक. ठीक आहे. कसोटी पदार्पण कधी केलं होतं लक्षात ठेवा, वेस्ट इंडिज विरुद्ध केलं होतं आणि पदार्पणातच त्यांनी शतक मारलं होतं नोव्हेंबर 2013 ला. ठीक आहे. आता कोहली बघायला गेलं तर पहिला त्याचा वेस्ट इंडिज विरुद्ध होता आणि म्हणजे 2011 ला केलं होतं पण त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध, आणि शेवटचा कसोटी ह्याचा जानेवारी 2025 ला होता. आणि ह्याचा पण बघायला गेला शेवटचा कसोटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता, पण हा डिसेंबर 2024 चा होता. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यांनी 67 सामने खेळलेले आहे, 40च्या सरासरीने 4301 धावा काढलेल्या आहेत, 12 शतक आहेत. त्यापैकी कसोटी करण्यात होता 24 कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व केले त्यांनी. आणि ह्याचे थोडे स्टॅट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. हा जर्सी क्रमांक 18 होता. 14 हे तुम्हाला सांगितलं, हे पण सांगितलं. 123 कसोटीमध्ये 46.85च्या सरासरीने 9230 रन काढलेले. ठीक आहे. 30 शतक आहेत, 21 अर्धशतक आहेत त्याचे, 7 द्विशतक आहेत, नाबाद 254. ही सर्वोत्तम, म्हणजे हे सगळे आकडे एकदा वाचून घ्या. काही पण विचारलं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे, कारण की मोठा प्लेअर आहे तर त्याचे छोटे छोटे काही विचारणार नाही. त्याचं काही विचारतील तर हे जे डीप मधलं आहे, डीप मधले जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते विचारू शकतात. ठीक आहे. कसोटी कर्णधार 2014 पासून होता. 68 सामन्यात त्यांनी कर्णधार पद भूषवलंय आणि 40 सामन्या विजयांसह भारतात सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे कोण, विराट कोहली. ठीक आहे. त्यानंतर हॉकी इंडिया अवॉर्ड्स, आता हे अवॉर्ड्स मध्ये प्लेअर ऑफ द इयर कोणाला मिळालंय, सविता पुनिया, आणि प्लेअर ऑफ द इयर पुरुषांमध्ये हरमनप्रीत सिंग ह्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. हे पण एकदा वाचून घ्या. तर हे सेटनरी किंवा पूर्ण शतक महोत्सव होतं, तर त्याच्यामुळे एवढे वाले लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स, आता हे युथ गेम्स आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे, खेलो इंडियाचे आहे आणि हे महाराष्ट्र जिंकलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणजे महाराष्ट्र बऱ्याचदा जिंकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये किक व्हॉलीबॉल स्पर्धा आहे आणि गजसिंह ह्याचा हा शुभांकर आहे. ठीक आहे. गजसिंह आहे, लक्षात ठेवा. एक महाराष्ट्राने 5व्यांदा जिंकलेली आहे आणि महाराष्ट्र 158 पदक होते, 58 सुवर्ण होते याच्यापैकी. 158 पैकी 58 सुवर्ण होते, हे लक्षात राहून जाईल आपल्याला. रँकिंग महाराष्ट्र पहिला, दुसरा हरियाणा, तिसरा राजस्थान. ठीक आहे. त्यानंतर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप, तर ह्याच्यामध्ये भारताला 10 पदक आहेत, 1 गोल्ड मनीषा बनवाला हिला मिळाला होता, तो जास्त इम्पॉर्टंट काहीच नाही आहे. त्यानंतर ब्राझील वर्ल्ड बॉक्सिंग कप, हे लक्षात ठेवा, गुलिया ह्याला 1 सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा हा पहिला बॉक्सर ठरलेला आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोण, हितेश गुलिया ब्राझील वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये त्याला सुवर्णपद मिळालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत
MMA किंवा मिक्स मार्शल आर्टचा नवीन खेळ मध्ये येणार आहे, क्रिकेट येणार आहे, लक्षात ठेवायची काही गरज नाही. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा ते होईल तर तेव्हा ते हे इम्पॉर्टंट असेल, पण आता सध्या इम्पॉर्टंट नाही आहे. ते आशिया क्रीडा स्पर्धा होतील, त्याच्यामध्ये MMA येणार आहे आणि क्रिकेट पण येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वनाथ कार्तिकेय पदकांती हा 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारा भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरा सर्वात तरुण व्यक्ती ठरलेला आहे, विश्वनाथ कार्तिकेय पदकांती. आणि आणखी गोष्ट, जी महिला आहे ही काम्या कार्तिकेयन. आता ही पण लक्षात ठेवायची, हिने पण 7 समिट चॅलेंज पूर्ण केलेले आहे आणि अशी सर्वात तरुण महिला आहे. ठीक आहे. आता 7 समिट म्हणजे चॅलेंज म्हणजे काय असतं, की जे जग पूर्ण आपलं जगभर आहे, तर त्या जगभरात टोटल 7 कॉन्टिनेंट आहे. तर 7 कॉन्टिनेंट वर प्रत्येक ठिकाणी जायचं आहे आणि तिथले सर्वोच्च शिखर आहेत तर ते चढायचे प्रत्येक 7 कॉन्टिनेंटचे. तर त्याला 7 समिट चॅलेंज म्हणतात. तर जसं भारतातलं ते म्हणजे भारत म्हणण्यापेक्षा नेपाळमध्ये ते एशियामधलं माउंट एव्हरेस्ट आहे, तसं पूर्ण जगभरातले 7 चढायचे. तर ते विश्वनाथ कार्तिकेय पदकांती आहे. त्यानंतर शेर्पा कामिरिता. आता हा पण एक लक्षात ठेवा, ह्याने सर्वाधिक वेळेस माउंट एव्हरेस्ट चढलेला आहे. ठीक आहे. 31 वेळेस सर्वाधिक. ठीक आहे. शेर्पा कामिरिता. त्याच्यानंतर नॅशनल गेम्स 38 आहेत. तर इथे उत्तराखंडमध्ये पहिल्यांदा घेण्यात आलेले आहे आणि ह्याची थीम काय होती, ग्रीन गेम्स. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जेवढे काही मेडल्स मिळतील तर प्रत्येक मेडलच्या मागे एक एक ते झाड वगैरे लावणार होतं, त्याच्यामुळे हे असं ग्रीन गेम्स वगैरे त्यांनी नाव ठेवलं होतं, थीम्स. ठीक आहे. तर नॅशनल गेम्स लक्षात ठेवायचे आहे. आणि मॅस्कॉट कोणता होता, माऊली. माऊली नावाचा एक पक्षी होता, मोनल. मोनल एक पक्षी असतो, त्याचं नाव मौली ठेवलं आणि त्याला त्यांनी ऍज अ मॅस्कॉट किंवा शुभंकर म्हणून ठेवलं होतं. तर राजा भालिंदर सिंह ट्रॉफी जो चॅम्पियन असतो त्याला मिळतो, तो कोण, सेना दलाला मिळाला होता. त्याने सर्वाधिक पदके बघायला गेलं तर महाराष्ट्राला. तर महाराष्ट्राला ही ट्रॉफी का नाही मिळाली, कारण की महाराष्ट्राला सर्वाधिक पदकं जरी मिळाली तरी सुवर्ण कमी होते महाराष्ट्राचे. ठीक आहे. तर 201 टोटल पदकं मिळाली होती आणि 54 गोल्ड होते. ह्यांना 121 पदकं आणि 68 गोल्ड होते. त्याच्यामुळे पहिला कोण आहे, सेना दल होता आपला. ठीक आहे. रँकिंग बघायला गेलं तर पहिली सेना, दुसरा महाराष्ट्र, तिसरा हरियाणा, चौथा MP. त्यानंतर फर्स्ट खो खो वर्ल्ड कप. आता ह्याच्यावर ऑलरेडी एकदा UPSC मध्ये प्रश्न विचारून झालेला आहे. तर ठीक आहे, बघू, जुनी थोडी न्यूज आहे पण इम्पॉर्टंट आहे. तर नेतृत्व पुरुष संघाचे प्रतीक वायकरने केले होते, महिला संघाचे प्रियंका इंगळे. ठीक आहे. प्रतीक प्रियंका लक्षात ठेवा. खो 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 PP. पी म्हणजे प्रियंका, पी म्हणजे प्रतीक वायकर, प्रियंका इंगळे. हे 2 लक्षात ठेवा नावं. आणि कुठे झाली होती, नवी दिल्लीमध्ये. ब्रँड अँबॅसेडर पण लक्षात ठेवून द्या, जो आपला सल्लू भाई आहे, सलमान खान तो आणि टायगर श्रॉफ. हे कॅटेगरी मेन वुमेन तुम्हाला सांगितली. रनर अप पण दोन्ही याच्यात नेपाळ होतं आणि रनर अप विनर दोन्ही याच्यात इंडिया होता. ठीक आहे. स्कोर पण एकदा वाचून घ्या, 54, 36 आणि 76, 40. आता ह्या स्कोरवर UPSC मध्ये मागे प्रश्न आला होता. ठीक आहे. नंतर वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्रँड प्रिक्स. आता ग्रँड प्रिक्स म्हणजे तिथे खूप सारे खेळ एकत्र खेळतात ते. तर हे कुठं, न्यू दिल्लीमध्ये झालं होतं. ओव्हरऑल 12वे सीझन होतं. पॅरा स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियानी त्याचं यजमानपद भूषवलं होतं. त्यानंतर सर्वाधिक पदके भारताला मिळालेली आहे याच्यात. ठीक आहे. 134 मेडल्स आहेत, 45 गोल्ड आहेत. आणि ह्याच्यापेक्षा आता जे नवीन परत एक झालं होतं न्यू दिल्लीमध्ये झालं होतं 2026, तर त्याच्यामध्ये पण भारताला भरघोस यश मिळाले आहे. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अचंता शरद कमल. आता हा खूप इम्पॉर्टंट आहे प्लेअर. ह्याने पण रिटायरमेंट घेतली आणि हा टेबल टेनिसचा प्लेअर आहे. ठीक आहे. तर हा पण एकदम भारताचा टॉप प्लेअर होता टेबल टेनिसचा. लक्षात काय ठेवायचंय, टेबल टेनिसचा कमळ. कमळ म्हणजे काय, कमल. अचंता शरद कमल आणि टेबलवरचा म्हणजे टेबल टेनिस खेळत होतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे त्यांनी पण बरेच त्याला अर्जुन पुरस्कार वगैरे मिळाले, ध्यानचंद वगैरे मिळाले. तर ती विचारू शकतो की कोण कोणत्या खेळाचा संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची विजेता भारत आहे, उपविजेता न्यूझीलंड आहे. अंतिम सामना दुबई इथं खेळला गेला होता. यजमान पाकिस्तान दुबई इथे झाली होती. रोहित शर्मा सिटीच्या फायनलमध्ये सामनावीरचा मान मिळवणारा पहिला कॅप्टन ठरला होता आणि सर्वात वयस्कर खेळाडू पण होता. तर ICCच्या सर्व फायनलमध्ये खेळणारा पहिला कॅप्टन कोण आहे, रोहित शर्मा. म्हणजे सगळ्यात म्हणजे T20 वर्ल्ड कप, 20 काय म्हणतात त्याला, जे आपलं 50-50चं वर्ल्ड कप असतं ते, आणि टेस्टचं पण. ठीक आहे. त्या सगळीकडे फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कॅप्टन आहे रोहित शर्मा. त्यानंतर थर्ड साबा वुमेन बास्केटबॉल चॅम्पियनशिप. आता ह्याच्यामध्ये भारत पहिल्यांदाच सामील झाला आणि भारताला पहिल्यांदाच विजेतेपद पण मिळालेलं आहे. ठीक आहे. दिल्लीमध्ये झालं होतं आणि विजेता भारत आहे, उपविजेता मालदीव आहे. त्यानंतर सेकंड अंडर 19 T20 महिला वर्ल्ड कप विजेता भारत आहे, उपविजेता दक्षिण आफ्रिका आहे, ठिकाण मलेशिया इथं झालं होतं. खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की अंडर 19 आहे. त्यानंतर काम्या कार्तिकेयन हे तुम्हाला मगाशी सांगितलं 7 समिट चॅलेंज तिने पूर्ण केलेलं आहे. ते दोन्ही नाव लक्षात ठेवा, काम्या कार्तिकेयन. ठीक आहे. आणि हा कोण आहे, पदकांती, विश्वनाथ पदकांती. त्याच्यानंतर जेकब कप्लिनो, तर हा युगांडाचा आहे. ह्यानी हाफ मॅरेथॉन मध्ये 57 मिनिटांमध्ये हाफ मॅरेथॉन संपवलेला आहे. तर हा असा पहिला खेळाडू झालेला आहे म्हणजे 57 मिनिटांमध्ये पूर्ण कम्प्लीट केलेला. अर्जुन एरिगासी, तर हा लक्षात ठेवा, ऍटलीस्ट याचं नाव लक्षात ठेवा. हा चेसशी संबंधित आहे. ठीक आहे. हे नाव तरी लक्षात ठेवून द्या.
अर्जुन एरिगासीचं. तर चेसमध्ये त्यांनी टोटल 2800 ELO रेटिंग गाठलेले आहे. तसा हा दुसरा भारतीय ठरलेला आहे. ठीक आहे. तर कोण आहे हा? आपले जे विश्वनाथ आनंद, तर ते असे पहिले होते. त्यानंतर आता हा दुसरा आहे अर्जुन एरिगासी, 2800 ELO रेटिंग आहे फिडे मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 68th आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप पुढे तेहरान इराणमध्ये झाली होती 8 वर्षानंतर, आणि विजेता कोण आहे? भारत आहे. उपविजेता इराण आहे. ठीक आहे. आता हे जे आहे, तर हे सगळे मी तुम्हाला एकतर चांगले लिहून देईल की मग क्रिकेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे ते एका पेजवर प्रॉपर लिहून देईल. ठीक आहे. चलो फिर, बाय बाय.